नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज पाहायला मिळणार. इथे कलाचं दुकान विकत घेण्यासाठी एक व्यक्ती सारखा तिच्याकडे चक्रा मारत असतो. त्या व्यक्तीला पाहून आता कला इथे त्याच्यावर रागवते. निर्लज्जासारखे तुम्ही सारखे सारखे दुकान विकत घ्यायला येतात, मला ते विकायचं नाही, मला माझ्या घरच्यांसाठी करायचं त्या दुकानात काहीतरी काम. मग तो म्हणतो कोणत्या घरच्यांसाठी, ज्यांनी हे दुकान जाळलं त्यांच्यासाठी. असं म्हणून तो बाहेर निघून जातो. आणि हा माणूस असं का बोलला की आपल्या घरच्यांनी माझं दुकान जाळलं, त्याला काहीतरी सत्य माहिती असावं का? त्याला थांबवा ना, त्याला विचाराना म्हणत आद्वेतला ती त्याच्याकडे पाठवू लागते. आद्वेत मग तिला म्हणतो तू घरात थांब, मी त्या माणसाला जाऊन विचारतो. तर तो इथे प्रश्न करू लागतो की तुम्हाला काय माहिती की कलाचं दुकान कोणी जाळलं. तर तो म्हणतो कशाला तुम्ही चांगला असल्याचा, श्रीमंत असल्याचा, चांगला असल्याचं आव आणताय, तुमच्याच घरच्यांनी हे सगळं केले आणि तुम्हीच मला येऊन जसं काही माहितीच नाही असं विचारताय. तर हे आता आद्वेतला कळेल असं का म्हणतो. मग तो माणूसाची तो कॉलर पकडून विचारू लागतो, मारू लागतो की असं का बोलतोय, सांग खरं कारण. त्यावेळेला तो सांगतो तुमच्या आईने हे सगळं करण्यासाठी मला पैसे दिले होते आणि ते दुकान तुमच्या आईनेच जाळलं. आता हे एवढं मोठं सत्य त्याला कळल्यावरती त्याला खूप मोठा शॉक बसतो, धक्का बसतो. आणि हरलो मी आज असं म्हणत त्याच्या आईला तो जाब विचारले लागतो की खरंच तू असं केलंय का आई, त्या कलाचं दुकान तूच जाळलं होतं का? तेव्हा तो म्हणतो त्यावेळची परिस्थिती अशी होती की कलाला मी माझ्या डोळ्यासमोरही पाहू शकत नव्हते. तिला मी तुझ्या आयुष्यातनं घालवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नांमधलाच हा एक भाग होता जेव्हा मी तिचं दुकान जाळून तिला हातभल करण्याचा प्रयत्न केला होता. आणि याच्यावरती तो म्हणतो मला असं वाटायचं कला चुकीची होती, तू बरोबर आहे, पण आज जेव्हा मला कळलंय तू चुकीची आहे हे कळल्यानंतर मला खरंच खूप मोठा धक्का बसलाय. इथून पुढे मी तुला आई म्हणून हाकही मारणार नाही. राग भरून रूममध्ये बसलेला असतो. मग सरोज तिथे येते, दोघांचीही माफी मागू लागते आणि ते सांगू लागते की मी जे केलं ते खरं तर मी तिरस्काराच्या भावनेतनं केलं होतं. तू त्याची बायको बनण्याचा प्रयत्न करत होती, ते सगळं होऊ नये, तू आमच्या आयुष्यातनं कायमशी निघून जावा हा प्रयत्न माझा होता. त्या प्रयत्नामध्ये मी अशी चुकीची वागले गेली आणि ह्या गोष्टीचा आज मला खूप पश्चाताप होत आहे. इथे कलाचा हातात घेऊन ती तिची माफी मागते आणि सांगते खरंच मला आई असल्याचा ओलावा आज जाणवत आहे. एका मुलीची आई मला होण्याचं भाग्य दे. माझी मुलगी होशील का? मला माफ करशील का? इथे आईने एवढ्या प्रेमाने प्रश्न विचारल्यानंतर खरंच त्या सगळ्या गोष्टीने इतकी कला भावूक होऊन जाते. आणि आई इतक्या प्रेमाने मला आई बनण्यासाठी, मुलगी बनण्यासाठी विचारताय म्हटल्यावर तिला खरंच खूप आनंद होतो त्यांच्या प्रेमापुढे. आता ती त्यांना माफही करायला तयार होते आणि ह्या दोघींचं नवीन नातं तयार होतं. ह्या नव्या नात्याला आता कला आद्वेत ही स्वीकारणार. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी तयार व्हा. मोठे मोठे ट्विस्ट आता तयारच आहे पुढे. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.